नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, महिलांनी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून इथे ठेवावी. मुलांवर कोणतेही संकट अडचणी येणार नाहीत, कोणताही त्रास मुलांना होणार नाही. मुले छोटे असतील मोठे असतील काही हरकत नाही. तुम्ही जर आई असाल तर तुम्ही मुलांवरून तुमच्या दर अमावस्येला ही एक वस्तू ओवाळून या ठिकाणी ठेवा. मित्रांनो, प्रत्येक महिन्याला अमावस्या असते. कोणतीही अमावस्या असू द्या, सोमवती अमावस्या असू द्या, तुम्हाला दर अमावस्येला हे एक काम करायचेच आहे. हा नियम बनवून घ्या, कारण याने तुमच्या मुलांवर कोणतेही संकट अडचणी येणार नाहीत, त्यांना कोणताही त्रास होणार नाही. तुम्हाला अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजायच्या आत हे काम करायचे आहे. 12 वाजायच्या आत दुपारच्या केव्हाही तुम्हाला हे काम करायचे आहे. तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. भात फक्त पाण्यामध्ये शिजवायचा आहे, मीठ न टाकता. अगदी थोडासा वाटीभर भात निघेल एवढाच भात शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ टाकायचे नाही, फक्त पाणी आणि तांदूळ अशा रीतीने तो भात शिजवायचा आहे. तो भात एका वाटीत काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 12 वाजायच्या आत हा भात झाल्यानंतर तुम्हाला तो भात तुमच्या मुलांवरून तो 3 वेळेस ओवाळायचा आहे. कसा ओवाळायचा आहे तर मुलांना जमिनीवर बसवायचे आहे किंवा उभं राहू द्यायचं आहे आणि जसा घड्याळाचा काटा असतो तसा त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत असा एक गोल राऊंड मारायचा आहे त्या भाताचा हातात धरून. आणि 3 वेळेस तसे राऊंड तुम्हाला मारायचे आहेत घड्याळाच्या काट्यासारखे. जसे आपण आरती ओवाळतो, फक्त आपण आरती चेहऱ्याकडे ओवाळतो, मात्र जो भात ओवाळायचा आहे तो डोक्यापासून पायापर्यंत गोल राऊंड मारायचा आहे. असे 3 वेळेस करायचे आहे आणि त्यानंतर तो भात तुम्हाला तुमच्या छतावर ठेवू शकता किंवा बाहेर अंगणात, बाल्कनीत किंवा वॉल कंपाऊंडच्या वॉलवर किंवा एखाद्या झाडाच्या शेजारी देखील तुम्ही भात ठेवू शकता. तुम्हाला जसे असेल तसं, जसे जमेल तसे तुम्ही पक्ष्यांना देखील भात ठेवू शकता वरती छतावरती, किंवा जर दारात कुत्रं येत असेल तर त्याला देखील तो खाऊ घालू शकता. अशा रीतीने तुम्हाला हा दर अमावस्येला हा उपाय करायचा आहे. मुलांवर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही.